गडिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पाहतोय आपण प्रचाराचा जोर वाढलेला आहे। वेगवेगळ्या पक्षाचे लोक जे आहेत किंवा जे उमेदवार आहेत ते प्रचार करताना दिसत आहेत। आज आपण प्रभाग क्रमांक 10 मध्ये आलेलो आहोत। प्रभाग क्रमांक 10 मधील ही नारापोळ गल्ली आहे। माझ्या मागे पाहू शकता इकडे प्रचार जोरात चालू आहे। मतदारांना भेटत आहेत। मतदाराला आपल्या जे काही अजेंडा आहे, जे काही विकासाचं व्हिजन आहे ते सांगण्याचा प्रयत्न येते वेगवेगळ्या पक्षाची लोक करत आहेत। तर गडिंग्लज मध्ये जनता दल, जनस्वराज, भाजप आणि शिवसेना अशी एक युती झालेली आहे, त्याला आपण महायुती म्हणतो। आणि एकीकडे राष्ट्रवादीचं जे पॅनल आहे, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वात हे पॅनल निवडणूक रिंगणामध्ये उतरलेलं आहे। गेल्या 4 दिवसापासून आपण पाहतोय गडिंग्लज मध्ये प्रचाराचा धुराळा उडालेला आहे। प्रत्येक गल्लोगल्ली आपण पाहू शकतो या गल्लीमध्ये प्रचाराचा जोर वाढलेला आहे। आपण आज प्रभाग क्रमांक 10 मधील नारापोळ गल्लीमध्ये आलेलो आहोत आणि नारापोळ गल्लीमध्ये ज्या महिला राहणाऱ्या आहेत किंवा ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याशी संवाद करणार आहोत। निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांना काय वाटतं, गडिंग्लजच्या काय समस्या आहेत, त्यानंतर प्रभाग क्रमांक 10 मधील काय समस्या आहेत, प्रभाग क्रमांक 10 मध्ये जे उभारलेले उमेदवार आहेत त्यांच्याविषयी काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत। इकडे पाहू शकताय माझ्या इकडे या महिला ज्या आहेत ह्या प्रभाग क्रमांक 10 मधल्या आहेत। मग नारापोळ गल्ली असेल, माणिकबाग असेल किंवा इतरत्र असणाऱ्या ह्या महिला आहेत। या महिलांशी आपण संवाद साधणार आहोत निवडणुकीच्या अनुषंगाने। निवडणूक आली की वेगवेगळ्या नेत्यांची वेगवेगळे आश्वासन द्यायला चालू होतात, त्यानंतर 5 वर्ष इकडे फिरकले जात नाहीत किंवा आश्वासने ही पुरी केली जात नाहीत। तरी पण निवडणुकीच्या अनुषंगाने न करता सामाजिक विधायक कार्य हे उराशी बाळगून सातत्याने कामात असतात। असे वेगवेगळ्या फरक असणारे नेते इथे आपल्याला पाहायला मिळतात। तर महिलांच्या एकूणच मागण्या काय आहेत, लाडक्या बहिणींचा जो विधानसभेच्या वेळी जो इफेक्ट पडलेला तो नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने लाडक्या बहिणींची जी योजना आहे त्या योजनेचा काय फरक पडणार आहे का, बांधकाम कामगार जी काही योजना आहे ती राबवली गेलेली आहे त्याचा काय फरक पडणार आहे का, हे सर्व जाणून घेणार आहोत। तर पहिल्यांदा आपल्याला सर्वांना नमस्कार, आपलं सर्वांचं लाईव्ह टुडे मध्ये स्वागत आहे। आपण आज प्रचाराच्या निमित्ताने किंवा या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण गडिंग्लजच्या महिलांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। कसा आपला लोकप्रतिनिधी असावा, लोकप्रतिनिधींच्याकडे काय अपेक्षा आहेत या सर्व गोष्टींची, किंवा तुमच्या भागातील समस्या काय आहेत, कोण सोडू शकतं, कोण नगरसेवक व्हायला पात्र आहे किंवा तो सक्षम आहे, या सर्व गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत। तुमच्याबरोबर चर्चा करणार, संवाद साधणार आहोत। काय वाटते प्रभाग क्रमांक 10 मध्ये कोण कोण उभा राहिलेलं आहे आणि काय वाटते प्रभागातल्या समस्या प्रामुख्याने काय आहेत? नमस्कार, माझे नाव तेजस्विनी सुनील नारापोळ आहे। ज्या मागच्या वेळेला आम्ही कुणाला निवडून दिलेलं आहे त्यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रभागामध्ये विकास केलेला नाही आहे। यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश महादेव तुरबतमठ सर आणि विठ्ठल निंगापा भमानगोळ आणि आरती अण्णासाहेब देवकोंडाताई यांनी ह्या प्रभागामध्ये उभारलेले आहेत। त्यांना आम्ही प्रचंड मतांनी निवडून देणार आहोत। त्यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत। विरोधी कोण उभारले तुम्हाला माहिती नाही? दंडाप्पा निवडे, शकुंतला हातरोटे उभारलेत। मागच्या वेळी त्यांना आम्ही निवडून दिलं होतं पण त्यांनी कोणतेच काम केलेलं नाहीये। केलं नाही का बरं? मग तुम्ही मतदान टाकलेलं विचारलं नाही त्यांना? नाही, काही बोललो नाही आम्ही। का बरं? तुम्ही मतदान टाकलेला, लोकप्रतिनिधीमधून त्यांना नियुक्त केलेला, मग काम केलं नाही तर का विचारलं नाही? गेली 5 वर्ष तुम्ही नाही गेलो नाही आम्ही कधी त्यांच्याकडे। त्यांना सांगितल्यानंतर काय झालेलं? अडचणी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी घरी आले पण नाहीत, त्यांनी काय विचारलं पण नाही, घरी गेल्यानंतर भेटले पण नाहीत, काहीच केले नाहीत। मग ह्यांच्या हातात सत्ता नसताना पण हे काम केलेले आहेत देवगोंडा दादा। हो। तुम्ही कुठे राहताय? आम्ही माळी गल्ली, पलीकडची गल्ली आमची। माळी गल्ली? हो। हे प्रभाग 10 मध्ये येते? हो हो, काय आपलं आडनाव काय? प्रभावती प्रकाश लोहार। काय समस्या काय तिथल्या आपल्या? आमच्या इथं समस्या होत्या भरपूर। त्या सिद्धेश्वर मंदिर आमचं, त्याच्यासाठी त्यांनी मुश्रीफ साहेबांनी निधी दिलेले आहे। मुश्रीफ साहेबांनी भरपूर आमचं म्हणजे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत। मुश्रीफ साहेबांच्यामुळे ह्या दोघांच्याकडे आहे का तुम्ही? तसं नाही। मग कसं? देवगोंडा दादांनी तर भरपूरच आम्हाला केले। त्या पहिला निवडून दिलं ना, त्यांच्या घरी गेलं तरी पण ते मला भेटत नव्हते, बोलत नव्हते। पण देवगोंडा दादांना सत्ता नसताना पण कुठं पण थांबले की त्यांनी बोलायचे। ताई पण बोलतात, त्यांच्या घरातले सगळेच। ह्याच्यासाठी सत्ता म्हणजे ते साहेबांचं आहे म्हणून असं नाही, ही माणसं। हे झालं महिला उमेदवाराविषयी। पुरुष उमेदवाराविषयी 2 उमेदवार आहेत, एक विठ्ठल भमानगोळ आणि निवडे। दादा आणि ते महेश दादांचं पण असंच आहे। ते पण प्रभाग 10 मध्ये एक बाजूला विठ्ठल दादा आहेत, एक बाजूला निवडे भाऊ आहेत। विठ्ठल दादांचं ते निवडे दादा आहेत ना, ते त्यांचं पण त्यांनी पण मागच्या वेळेला निवडून आणून दिलं, त्यांनी पण काय हे केलेलं नाही, काहीच नाही। आमच्या गल्लीत आमच्या पलीकडच्याच घराचं त्यांचं घर आहे। हो, त्यांनी पण काही नाही केलेलं। विठ्ठल भमानगोळ करतील? करणार की? तसं काय करणार नाही केले तर आम्ही त्यांना जाब विचारणार। निवडेना काय विचारलं नाही? निवड्यांना विचारायला गेलो तर त्यांनी आम्हाला काहीच बोललेच नाही। तो आम्ही विचारलं जाब त्यांना, आमच्या पलीकडेच राहतात ते, पण त्यांनी काहीच म्हणजे
हे केलं नाही. विठ्ठल बामणगोळला जा विचारणार विचारणार नक्की. विठ्ठल भम्मानगोळला विचारणार, देवगडा दादांना विचारणार, स्वामी अण्णांना विचारणार. त्यांनाच का बरं? त्यांनी करणार आहेत आमची कामं. त्यांनी अगोदर पण केलेले आहेत, नंतर पण त्यांनीच करणार आहेत आणि त्यांनाच आम्ही निवडू. सत्ता नसताना त्यांनी केलेलं काय केलंय? सत्ता नसताना काय केले तिने? त्यांनी प्रभागामध्ये आता 4 कोटीचं काम केलेलं आहे. परत सिद्धेश्वर मंदिरसाठी साहेबांच्यासाठी पण धडपडले आहेत त्यांनी, कोणासाठी? मंदिरासाठी? मंदिरासाठी आणि? सगळीकडे. बस ओके, काय नाही काय सगळं काकी काय वाटते? काय नाही मला काय बोलायला येत थंडी आहे का नाही? नाही बोलायला येत नाही मला. बोलायला येत नाही? नाही बा. इकडे बघा निवडणूक लागली तर माहितीये का नाही? हा माहिती आहे की हो. कोण उभं आहे सांगा बघूया. स्वामी अण्णा. स्वामींना? हा महेशांना? हा बर हा. 2 स्वामी त्या स्वामी अण्णा नाही, हे तर महेश अण्णा नाव माहित नाही व. नाव स्वामी माहिती हा आहे. बरं, स्वामी आणि कोण उभारले? विठ्ठल भम्मानगोळ, हा आणि आरती देवगोंडा, आणि 3 जण तिकडे. प्रभागामध्ये हा तिकडे तिचं नाव काय शशिकला काय आहे तिचं नाव? शकुंतला. शकुंतला. नाव बी माहित नाही बे. माहिती नसतंय हो. आम्ही काय एवढं सांगा लक्षात पुढे राहत सांगा. नाही. आणि कोण? आणि कोण? दुंडापा निवडे अण्णा निवड्यांना इकडे प्रचारला वगैरे यायलात का नाही लोक? या लागलेत. या लागल्या? या लागलेत. दोन्ही बाजू ती हा दोन्ही बाजू या लागले. काय म्हणतात ती? काय सांगून नमस्कार करून जातात. नमस्कार करून जायला. होय त्यांनी आता हे करायला नाहीत म्हणताना जास्त काय त्यांनी बोलायला नाही. चिन्ह माहिती आहे का तुम्हाला? चिन्ह काय आहेत? घड्याळ. आणि दुसरं त्यांच्या बाजूला त्यांच्या बाजूला धनुष्यबाण, नारळाचं झाड आणि नाळाचं बाग. हा, म्हणजे निवडणुकीला माहिती आहे तुम्हाला? तिकडे शेतात बसल्यावर गप्पा मारताना काय निवडणुकी चर्चा होत्या? नाही बा काय होत नाही? नाही. आता सध्या तरी शेताला आणि जायलाच नाही आम्ही. काय सांगायला येतं? होय होय. काय वाटते ही दोन्हीपैकी कोण चांगली आहे ती? कुणाला निवडून गेला? चांगलीच आहे. घड्याळा द्यायचं काय धनुष्यबाणाला द्यायचं काय नारळाच्या बागाला द्यायचं? त्या घड्याळा द्यायचं आम्हाला. सगळं केल्यात घड्याळा द्यायचं. आता काय केलं तुम्हाला? केलं की आता सगळं काम केलं किंवा कसली? ही आम्हाला कामगार हे जे केलं काय केले? बांधकाम कामगारांचं सगळं असं करा तसं करा सगळं सांगितलं, सगळं केलं. त्यांनी काही होऊन कोण सांगायला नाहीत आम्हाला. बर मग ह्याने आता सांगितलं आता आम्ही केलं. हे लाडकी बहिणीचं सांगितलं ते केलं. तुम्हाला लाडकी बहिणी पैसे मिळतात? मिळतात किंवा किती मिळतात? 1500. 1500. महिन्याला. बांधकाम कामगार मधनं काय मिळाले? बांधकाम कामगार मधलं ट्रंक मिळालंय, हा भांडी मिळालं. बर मग तुम्ही घड्याळाच? आम्ही घड्याळाच की घड्याळाच की. लाडक्या बहिणी घड्याळाच आहे का नाही? तुम्ही राहायला कुठं आहे? माणिकबाग मध्ये आम्ही. माणिकबाग मध्ये? हा तिकडे पाणी वगैरे आहे का सोय व्यवस्थित? पाण्याची आता सोय केली आहे. म्हणजे रस्ते गटारी मुश्रीफ साहेबांनीच आता हे केलेत. केले. मग आता पाण्याची सोय आता 1-2 महिन्यात आम्हाला करून द्यावी असं पण वाटायला लागले. म्हणजे आता चालू आहे काम पाण्याचं. पाण्याचं काम चालू आहे? काम चालू. पाणी येत नाही का तिकडे व्यवस्थित? पाणी नाही जास्त येत नव्हतं. आता त्यांनी साहेबांनी करून मंजूर करून घेतले. आता पाईपलाईन मंजूर करून घेतली आणि दिली. बर आता पाईपलाईन सगळ्या टाकल्यात. काय वार आहे? कुणाच वार आहे तरी इकडे? घड्याळाचं जास्त आहे. घड्याळाचं आहे? घड्याळ होय. का बरं? आहे त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे सत्ता नसताना सुद्धा ते कामं करायला लागलेत. त्याच्यामुळे माणसांना जाणीव आहे ना कोण कामं करेल किंवा सत्तेत आल्यानंतर आपल्या इच्छा म्हणजे हे होणार. कामं हा आपली कामं पूर्ण होणार बरं. हे म्हणजे त्यांना विश्वास आहे त्या लोकांना. हम्म. आणि आता सत्ता नसताना सुद्धा त्यांनी एवढं करायला लागलेत म्हटलं सत्तेत आल्यावर काय करतील ना हे. म्हणजे तुम्हाला विश्वास वाटतो? हा होय होय. आणि ते आधी सत्तेत ह्याच्या सत्तेत अगोदर असताना पण निवडून दिलेले त्या लोकांनी काय कामं केली नाही काय नाही माहितीच आहे. केलं नाही? आणि नाही कामं काय केली काहीच केलं नाही नाही? काय नाही. म्हणजे असं जसं पाहिजे तसं माणसानं मूलभूत गरजा आहेत ना त्या काय पुरा झाल्या नव्हत्या. आता हे देवगोंडा साहेबांनी आमच्या इथं ज्या म्हणजे पाहिजे ते रस्ते गटारी जे पाहिजेतच ना त्या मूलभूत गरजा आहेत त्या त्यांनी सत्ता नसताना करायला लागले. त्या आरती सत्ता आल्यानंतर त्यांनी करणारच ना पूर्ण. आरती वहिनी आहेत का नाही? हा, तेच. त्या तुमच्या मैत्रीण वगैरे नाहीत ना? नाही नाही मैत्रीण नाही शेजारी आहेत. शेजारी आहेत? त्या शेजारी आहेत म्हणून म्हणाले? नाही नाही शेजारी आहेत म्हणून असं नाही. आम्हाला पण दिसते ना हो, आम्हाला रस्ते पाहिजेत, गटारी पाहिजेत, पाणी पाहिजे, सगळं आपल्याला ज्या आपल्या गरजा आहेत त्या पुरा करायला लागल्यात ना त्याने. त्या आरती त्यांच्यावर म्हणजे काही विश्वास आहे? ह्याच्यात येऊन आपण मैत्री नाही किंवा यांचा प्रचार करावा किंवा त्यांच्याबद्दल असं बोला असं काय नाहीये. जे आम्हाला दिसतंय ते आम्ही बोलायला लागले. त्यांनी सत्ता नसताना आम्हाला एवढ्या आमची सोय करायला लागल्या त्यांनी. आरतीताई प्रभाग 10चा विकास करणार होय विश्वास होय आहे? विश्वास आहे विश्वास आहे त्या. या इकडे या. बरं थांबा तिथेच. काय म्हणताय? काय वातावरण आहे? घड्याळाचं जास्त वातावरण आहे आमच्या इथं. सगळी घड्याळच म्हणायचं काय भानगड? होय होय घड्याळ निवडून येणार 100%. निवडून ये ना घड्याळच. होय होय आणि ते विरोधी पॅनेलचे आहेत ते काय माहित अहो, नाही ती खरं पण घड्याळ येणार येणार. म्हणाले. तिकडे त्या गल्लीत गेलो ती इकडे येणार म्हणत होती ती. नाही 100% घड्याळ येणार. 100% येणार. बरं. होय काय म्हणताय? काय एकंदरीत ते घड्याळच का हो? आरती त्यांच्यावर विश्वास आहे आमचा. बर आणि त्यांनी कामं करणार 10 नंबर मधली 10 नंबर वॉर्ड मधली सगळी. 6 नंबर मध्ये
आणि काय महिला काय आमची म्हणते? गटरीची कामं आणि रस्त्याची कामं त्यांनीच करून दिली कुठं आहेत गटर? राहायला कुठं आहे? माणिकबाग. मानेबाग मध्ये म्हणजे त्या ताईंच्या बरोबर हा गटर्स वगैरे केलेत. केलेत कोण केले ते मुश्रीफ साहेबांनीच निधी आणून दिलेत. आणि काय दिले मुश्रीफ साहेबांनी? गटरी झालेत, पाईपलाईनचं काम चालू आहे. बर आणि केलेत की बऱ्यापैकी केलेत कामं सत्तेत नसताना. तुम्ही काय करताय? हाऊस वाईफ गृहिणी आहे. मुलं वगैरे आहेत की. मुलांना काय ते शिष्यवृत्ती मिळालं नाही? नाही, मुलं मोठी आहेत माझी. मग मुलं शाळेला जातात ना ती नाही कॉलेजला? नाही मोठे आहेत. मोठे कॉलेज आहेत झाले. ते. हा, काय मिळाले ते बांधकाम कामगारची योजना वगैरे? ते काय नाही मिळालं ते पण नाही. नाही. बरं तुमच्याकडून मैत्रिणी वगैरे घेतली का नाही? काय माहिती नाही. नाही काय? बरं, काय वाटतं एकंदरीत काय वातावरण आहे? ते सांगायला ना, घड्याळचं वातावरण आहे. घड्याळच निवडून येणार 100%. आरती त्यांच्यावर विश्वास फुलला आहे आमचा. आहे ना? त्यांनी कामं करणार. कुठं राहतायसा? माळे गल्ली माळी गल्लीला? हा काय करतायसा? भांडी घासतोय. होय काय? हा. घरकुल घरकुल? घरकुल पाहिजे तुम्हाला? कोण देणार घरकुल? साहेब, कोण साहेब? मुश्रीफ साहेब. मुश्रीफ साहेब देणार काय? कोण सांगितलं मुश्रीफ साहेब देतात म्हणून? आम्ही म्हणतोय. तुम्ही म्हणतायसा? कोण सांगितलं का तुम्हाला मुश्रीफ साहेब देणार आहेत म्हणून? हो सांगितले. कोण सांगितलंय? सगळे बोलायला लागले तो. मुश्रीफ साहेब देणार वे? निवडणूक चालू आहे माहितीये का नाही? हाय की. आहे कोण कोण उभारले? दुंडाप्पन एवढे बर हे गुंडू पाटील, गुंडू पाटील उभारलाय? नरेंद्र भद्रापुरे, हा हे परीट, उदय परेड. हा आणि अण्णासाहेब देगोंडा. ते मी उभारले. बर काय कोण कोण निवडून येणार मग? घड्याळ येणार. घड्याळ येणार का बरं? नक्की घड्याळच येणार. का पण? आता सगळे म्हणायला लागले तो घड्याळ येणार. सगळी नाही, तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला बी वाटतंय की का बरं? आमचं काय? चांगलं करतील, आमची पुढचं काम करतील म्हणून मी म्हणतोय. ते मुश्रीफ साहेब घरकुल देणार म्हणून घड्याळ येणार होय? हा होय काय म्हणून म्हणालायसा? मग बाकीची बी मतं टाकायला पाहिजे. तुम्हाला घरकुल मिळणार म्हणून तुम्ही टाकणार? सगळे टाकणार की. टाकणार आहेस? मग सगळ्यांनी घरकुल देणार का? हा 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 साहेब देणार आहेत घरकुल? देणार तुम्हाला पेन्शन मिळते? हा? मिळते. किती? 1,500 मिळत होत. हा. आता अपंग मध्ये केलंय, आता 2,500 मिळाले. 2,500 मिळाल्या? 2,500 मिळते? आता 2 महिने झाला. ते कोण केली पेन्शन? ते आमची सुरेखा पाटील पुढवून केली. कोण आहे ते सुरेखा पाटील? ते बाबासाहेब सुरेखा पाटील. होय काय? शिप्यारला तीच घेऊन गेली ती. हा 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 मग वातावरण चांगलं आहे तर? हाय हाय कोणाला? सगळ्यांना. घड्याळा? हा हम्म. बरं. आता निवडणुकीमध्ये 2 पॅनल निवडणूक रिंगणात आहेत, माहितीये तुम्हाला? हो माहिती. एक राष्ट्रवादीचं पॅनल आहे आणि एक महायुतीचं पॅनल आहे, बरोबर? तर काय वाटतंय तुम्हाला, गडिंग्लज नगरपालिका ही कुणाकडे असायला पाहिजे? राष्ट्रवादीकडे. राष्ट्रवादीकडे. का बरं असं का वाटतंय तुम्हाला? आमचा काही विकासच केला नाही. आमच्या इकडे पूर आला होता माणिकबागमध्ये, त्यावेळेला आमच्या घरात पाणी आलं होतं. त्यावेळेला कोणी फिरकलं नाही. फक्त मतदान मागायला येतात, त्यानंतर कोणी लक्ष देत नाही. कशी असायला पाहिजे निवडणूक आणि लोकप्रतिनिधी कसा असायला पाहिजे आपला? लोकप्रतिनिधी कसं सगळी कामं करणारा. आता कसं गेल्या 5-10 वर्षात कोणीच काही काम केले नाही. कारण निवडणुकीच्या वेळेस आली त्याच्यानंतर कोणी फिरकलं नाही. आमच्या इकडे पण माणिकबाग मध्ये पूर आला, आमच्या घरी पण पाणी आलेलं. तुम्ही पण माणिक बाब हो, आम्ही पण तिथलंच आहे. बरं. त्यामुळे त्यांनी काही कामं करतच नाहीत. त्यामुळं वहिनींचं कसं नव्हते सत्तेत तेव्हा सुद्धा आम्हाला म्हणजे कधीही बोलवलं तर त्यांनी देवगुंडा साहेब. मदतीला आहेतच. त्यामुळे आम्ही त्यांनाच मतदान तुमचं करतो. काय शिक्षण झालंय? माझं बीकॉम झालंय. बीकॉम हो, झालंय. लोकप्रतिनिधी जो आहे तो उच्च शिक्षित असायला पाहिजे? हो, असायला पाहिजे की. होय, असायला पाहिजे. आरती ते आहेत काय उच्च शिक्षित? ग्रॅज्युएशन आहे असं म्हणतात. आहेत की. आहेत. आहेत. काय वाटतंय मग, अभ्यासपूर्ण या प्रभाग 10चा विकास करतील आरती? होय, करतील, नक्की करतील. आणि त्या इलेक्शनच्या आधी माझी मैत्रीण जास्त आहेत. होय काय? हो. मैत्रीण आहे म्हणून विश्वास आहे काय? मैत्रीण नाही आम्ही, तसं पण काही नाही आहे, पण विश्वास आहे आमचा त्यांच्यावर. तुम्ही आता महिला एकत्रित वगैरे येत आहे बचत गटाच्या माध्यमातून किंवा ग्रुप आहे. बीसी ग्रुप वगैरे आहे, काय महिलांच्या काय अपेक्षा आहेत हो या लोकप्रतिनिधींच्याकडून? काय अपेक्षा नाहीत. कुठली कामं असेल तर त्यांनी करावीत, किंवा रस्त्याचे असू देत, गटारीचे असू देत, किंवा काहीतरी बचत गट किंवा कोणताही आम्ही ह्याच्यानंतर सुरू करू नवीन काहीतरी. म्हणजे महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून बचत गट डेव्हलप करणे किंवा त्यांना उद्योग व्यवसाय आणून देणे, हो.
मग ते आरती ते करणार का हो? करणार की नक्की करणार हो नक्की. हो हो आणि करणार ते अपोजिट जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतंय आपल्याला? त्यांच्याबद्दल काहीच वाटत नाही कारण कधी त्यांनी आमच्याशी संवाद साधला नाही कधी त्यांनी आमच्या घरी आले नाहीत किंवा कोणतीही अडचण आली तर त्यांनी कधीच आले नाहीत आमच्या वॉर्डमध्ये पण आले नाहीत त्यांनी कधी झालं? त्यामुळे कधी असं बोलणं झालंच नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलू शकत नाही आम्ही. आता प्रचाराच्या दरम्यान गाठीबिटी होत नाही त्यांच्या? एकदाच येऊन गेल्यात पण नाही हा एकदा येऊन गेल्या पण काय बोलत नाहीत त्यांनी असं नाही बोलणं हे काय नाही. त्यावेळी तुम्ही विचारत नाही समस्या आम्ही आता कधी? काय विचारायचं नाही हा करायचं असतं तर त्यांनी तेव्हाच केलं असतं बरं. मग आता काय विचारू नको ते करत नाही ते दिसतच आहे की काम आता लाडक्या बहिणींचं काय ठरलंय म्हणायचं या 10 मधल्या? अजून तर काय ठरलं नाही आता बहिणी आल्यानंतर आम्ही ठरवू नाही नाही, निवडून देण्यासंदर्भात काय ठरले? निवडून द्यायचंच आहे बहिणी येणारच आहेत निवडून येणारच आहेत त्यांनी मैत्रिणीला निवडून द्यायचं ठरलंय. ठरलंय आमचं हे मैत्री नाही म्हटले तुम्ही ताईंचीच बाजू घेणार? होय हा? मैत्रीण होय काय म्हणाल तर बघा ते चांगले आहेत म्हणून नाव घेतो म्हणतात, खरं आहे काय? होय होय खरंच आहे कशा आहेत त्या? चांगला म्हणजे स्वभाव वगैरे चांगला आहे आणि चांगलं म्हणजे व्यवस्थित कामं वगैरे म्हणजे असं आणि निवडून आल्यानंतर पण ते चांगलं काम ते नाही काय करतात बघा तुमचे मैत्रीण आहेत बरोबर? होय ते पहिल्यांदा निवडणुकीला उभारले हे तर तुम्हाला माहिती आहे. हा मग कसं होती पुढं कसं काम करतील सांगा बघू. पुढं चांगलं म्हणजे चांगलं काम करतील ते कशावरनं तुम्ही कसं म्हणताय कशावरून? म्हणजे असं विश्वास आहे आमचा ते धडाडीनं काम करणार. होय होय गडिंगला सत्ता कोणाची पाहिजे सांगा बघू. गडिंग्लजला सत्ता तर मुस्लिम साहेबांची आणि नगराध्यक्ष कोण पाहिजे? कोण उभारले माहितीये काय? महेश अण्णा आणि गंगा अण्णा उभारल्या दोघं जण. हा कोण पाहिजे त्यातल्या दोघांपैकी? महेशांना महेश अण्णा पाहिजे. मावशी निवडणूक चालू आहे माहितीये का नाही? हा चालू आहे? चालू आहे की नक्की माहिती आहे? हाय की कसली निवडणूक आहे सांगा बघा. वाडातले कसली पण नगरपालिकेची? हा नगरपालिकेचे हा? होय किती वर्षांनी निवडणूक व्हायला माहित नाही? हे 7-8 वर्ष झालं की हो. होय नव्हे? मग निवडणूक व्हायला पाहिजे का नको? व्हायला पाहिजे की हो. व्हायला पाहिजे का नाही? होय मताचा अधिकार बजावला व्हायला पाहिजे. हं? होय मग कसं वाटतंय निवडणुकीत आता लोक बिक प्रचारला घरात दारात येतात ती होय चांगलं वाटतंय येतात ना हो? पाया पडायला ती का नाही? पडतात किंवा हा, सांगा ना. होय चिन्ह सांगितलं चिन्ह हा सांगितलं कोण कुठल्या कुठल्या चिन्हावर उभारल्या सांगा बघू. घड्याळ आणि धनुष्यबाण तिकडचं हा, आणि नारळाची बाग एक आहे हाय की आहे ना मग? हाय की होय तर समोरच आहे बघा बघता रोज समोर आहे होय. हा. चिन्ह तर माहिती आहेत. हम्म. कोण कोण उभारले सांगा बघा. ते अमोल हत्रोटे बर. आणि दुंडप्पा निवडे हम्म, गंगाधर हम्म, इकडचं विठ्ठल आरती हम्म. आणि महेश महेश हम्म. होय. दोन्ही स्वामी माहिती आहे तुम्हाला? सगळं माहित. कशी वाटते तुम्हाला ह्या दोन्हीत कोण चांगला आहे हो? आता काय आ? काय वाटतंय तरी? चांगलं वाटतंय थोडं खरं सगळं चांगलं व्हायला पाहिजे हे कोण घड्याळकडचं कोण करल चांगलं? घड्याळ घड्याळ करणार? होय. का बरं? लई दिवसानं उभारल्यात चांगलं व्हावं त्यांचं चांगलं निवडून यायला मी पाहिजे पण लय दिवसानं उभारल्यात की तिने आता आल्यात की हो आल्यात. 2-3 वेळा आणलंय त्यांना निवडून आता हे घड्याळाने काय केलंय? आता बघू की हो तिने आता उभारल्यात देवगुंडात मी हम्म. आता बघू पुढं चांगलं करायला पाहिजे की करतील काय? करतील की कसं काय? मग मागच्या वेळी निवडून दिले ती करायला आणि ही कशी करतील? काय हा? करतील की हो, करणार की करणार. हम्म. ह्यांचं कोण नेता आहे माहितीये तुम्हाला? हे आरतीताई आणि विठ्ठलचा ते मुश्रीफ साहेब. हा मुस्लिम साहेब मुश्रीफ साहेबांनी काय केले काय काम इकडं? सगळं आम्हाला चांगलं केल्यात किंवा सगळं हे केल्यात काय पैसे ते भांडी वाटल्यात सगळं हे केल्यात चांगलं केल्यात की हो भांडी दिल्यात? होय पेटी पेटी मिळाली नाही आम्हाला भांडी मिळाल्यात दोघं पेटी काय घालण्याचा? पेटी आम्हाला लवकर आम्ही हे नाही केला नाही पेटी मिळाली नाहीत भांडी तेवढे मिळाल्यात बर. हम्म. लाडकी बहिणीचे पैसे मिळतात? हा किती मिळतात? 1500 1500. हम्म. एकटीच आहे का घरात आणि कोण आहे? आमची दोघं सुना आहेत की मग सुनाला पण पैसे मिळतात? हा. म्हणजे 3000 येतात. सुनाला दोघी आम्हाला तिघीच नेत्यात तिकीच नाही पण येतात? हा. म्हणजे 4500 गच्च आहेत. हा? होय हा, काम भारी आहे की. होय मग कुणामुळे येतात हे सगळं? मुसरीपन्नाकडनं मुश्रीफांना? हम्म. मग इथं काय मग आता गडिंग्लज मध्ये काय मुश्रीफांनाच? होय हा? होय नक्की आहे? यायला पाहिजे किंवा एवढं सगळं हे केल्यात म्हटल्यावर यायला पाहिजे की. यायला पाहिजे नाही तुम्ही आणतायसा त्यांना तुम्ही देणार काय मत? कुणाला देणार मत?
आम्ही घड्याळकडच घड्याळकडच लाडकी बहिणीसाठी होय. हा हा बरं. कोण कोण उभारले माहिती आहे निवडणुकीला? आहे की कोण कोण सांगा बघूया. हे आरती अण्णासाहेब देवगोंडा पाटील आणि भमानगोळ विठ्ठल भमानगोळ आणि नगराध्यक्षसाठी ते तुर्बमठ आणि आणि तिकडं पलीकडं नेवडे आणि शकुंतला हातरोटे आणि गंगाधर हिरेमठ विरोधी पक्षाला उभारले ते हा. काय वाटते दोन्ही चुरस आहे की चुरस आहे का नाही आहे आहे हं. दोन्ही आल्यात का प्रचारला येतात की त्यांनी पण येतात येतात हं. घरी आलेली काय आलेले की मग काय विचारला प्रचारला आलेली हा. मग काय म्हणते ती काय नाही त्यांनी काय सांगतात आणि जातात त्याचं काय दोन्ही दोन्ही पार्ट्या येतात होय होय रे. हा काय चिन्ह काय तो त्यांची दोन्हीची आमचं हे घड्याळ आहे आणि त्यांचं धनुष्यबाण धनुष्यबाण आहे हा काय वाटते तरी कोण निवडून येईल वाटते चुरस आहे माहिती आहे हा. पण हे कोणाला? घड्याळ येणार घड्याळ हा, आहे येणार. ना का बरं त्यांनी तसं करतात काम सगळ्यांचं सगळ्यांना हे करतात त्यांनी मावशी घड्याळ येणार काय यांनी हो घड्याळ येणार 100%. यांनी म्हणाल हो मुश्रीफ साहेब विजय आतापासूनच विजय. आम्ही गुलाल लावल्यावानी आहे. का बरं हो होय 100%. तुमच्या घरात आम्हाला भांडी आली 10,000ची, लाडल्या बहिणीचे 24,000 रुपये आले, हा. पेटी आले. बरं. कोण दिलंय आम्हाला सांगा? ती आता 2016 मध्ये निवडणूक आल्यापासून आमच्या गल्लीत फिरकून बघितली नाही, गटर काढली नाही, गटर रोड लोटा येत नाही, काढलेलं गटरचं नेत नाही ती. एवढा आमच्या दरवाजामध्ये खड्डा पडला तर ती बघत जायत होती, खरं झाकली नाही ती, काही केली नाही ती. बरं. हातरोटे शकुंतला हातरोटे नाही केली हा निवडून आणून तिला काय उपयोग? आम्ही आले तरी बी तिला मतदान करणार नाही, का बरं नाही करणार. काहीच काय काम केली नाही ती आमच्या वार्डात. कुठं राहतायचा आम्ही त्यांच्या समोरच नाराबोळीत राहताय कुणा समोर राहतायचा आरती देवगोंड्याच्या समोर. होय काय? हो हो माझा भाऊच आहे तो. भाऊ आहे म्हणून म्हणायचं होय? नाही नाही भाऊ आहे. आमची ती कामं काय केलीच नाही आहे. त्यांनी सगळं ते अण्णासाहेब देवगोंडा भाऊ आहे तुमचे माझे भाऊ आहे ते. म्हणून त्यांना विचारा की नाही नाही मग? ती निवडून देऊन तिने काय केली नाही आमचं काम. बर तिने काहीच केलं नाही आमच्या गल्लीत वार्डात येऊन. ती नाही केले फिरकून बघितली सुद्धा नाही. तिचा अजूनपर्यंत आम्ही चेहरा सुद्धा पाहिला नाही. आम्ही बर ह्याच्यावर काय बोलायचं सांगा? हे नगरपालिकेवर सत्ता कोणाची पाहिजे हे वार्डाला झालं तुमच्या हा आमचं घड्याळ चिन्ह पाहिजे. मुश्रीफ साहेब यायला पाहिजे आमचे. मुश्रीफ साहेब आहे. मुश्रीफ साहेब यायचे त्याची सत्ता द्यायला पाहिजे. का बरं का हो त्याने आम्हाला लई सहकार्य केल्या. मुश्रीफ आहे 10,000 भांडी आम्ही घरी जाऊन दुकानात जाऊन आणतोय का हो आम्ही? हा. 10,000 भांडी दिले, लाडल्या बहिणीचे पैसे आले, बर परत पिटी आले. हा. हा गरीब लोकांनी घरकुल बांधून देणार आहेत. आणि काय पाहिजे सांगा की? कोण सांगितलं घरकुल देणार आहेत म्हणून मुश्रीफ साहेब सांगितलं. आम्ही स्वतः भाषण ऐकलं मुश्रीफ साहेबांचं. ऐकलंय काय हो हो पत्री भाषण. जातात की त्यांनी बर मग लोक मुश्रीफ काय साहेबाचं कुठंही भाषण असून दे मी तिथं हजर असतोय. तुम्ही कार्यकर्ता आहे होय मुश्रीफ नाही साहेब नाही मुश्रीफ साहेब तेवढं आम्हाला आवडतात. अभिमान आहे. ते आमचे वडील आहेत. बर होय होय ते भांडी वगैरे मिळाले तुम्हाला होय होय मिळाले. भांडी मिळाले पेन्शन पण मिळते. तुम्हाला पेन्शन मिळाले हा लाडल्या बहिणीचं मिळते. कुणाचं नगराध्यक्ष पाहिजे आणि कुणाची सत्ता पाहिजे नाही मुश्रीफ साहेब घड्याळच पाहिजे. घड्याळची मुश्रीफ साहेबांच्या ताब्यातच तुम्हाला झालं काय पाहिजे वाटते? घड्याळच